विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ ना माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. का? ह्याचं कारण तुम्हाला कळेलच. सध्या ना हा शब्द जोरात आपण जिकडे-तिकडे बघतोय. स्कॅम. एन-टी-ए मध्ये स्कॅम, ते नीटच्या एक्झाम मध्ये स्कॅम, सगळीकडे स्कॅम आणि हाईट म्हणजे आता तर यू-पी-एस-सी सारख्या एक्झाम मध्ये आय-ए-एस सारख्या पोस्टसाठी ना स्कॅम होतोय हे उघडकीस आलंय. यावर्षी ह्या गोष्टी आपल्याला कळाल्यात. इतकं दुःख होतंय ना, की काय विचारूच नका. रिझन काय? तर मुद्दा मला बोलायचा आहे रिझर्व्हेशन, आरक्षण. आता ऑब्व्हियसली या गोष्टीमुळे आपला समाज जो आहे भारतात, एक तर इतक्या जाती-पाती आहेत आपल्या भारतातनं लक्षात घ्या, की एक लक्षात घ्या रिझर्व्हेशन हे राहिलंय, राहणार आहे. तर खरोखर ज्याला गरजेचं आहे त्याला फायदा होतोय का? तर ह्याचं उत्तर आहे नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी आरक्षणाचा अगोदर लाभ घेतला, आता हे माझं वैयक्तिक मत आहे, मी बघितलंय तेच तुम्हाला सांगतोय. ज्यांनी अगोदर आरक्षणाचा लाभ घेतला, सुरुवातीच्या काळात आणि स्वतःची प्रगती केली, तेच आज पुढं चाललेत आणि ग्रामीण भागात आज देखील हजारो, लाखो मुलं अशी आहेत, जे कास्टमध्ये आहेत, पण त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचतच नाहीये. तुम्हाला सांगू का, आता एक नवीन तुम्हाला माहितीच आहे, पूजा खेडकर हे नाव आता सगळ्यांच्या चर्चेत आहे. वंजारी समाजातील ती आहे. मी तुम्हाला सांगतो, माझे शेकडो स्टुडंट आहेत वंजारी समाजातील. मित्र आहेत, स्टुडंट आहेत. मी तुम्हाला सांगतो, माझा एक विद्यार्थी गेली 10 वर्ष प्रिपरेशन करतोय. हां, एम-पी-एस-सीचे करतोय तो, यू-पी-एस-सीचे करतोय. कुठं पोस्ट मिळाली त्याला? का? कारण अशा काही व्यक्ती आहेत, की ज्या पैशाच्या जोरावर म्हणूया आपण पोस्ट मिळवतायत. बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय समोर आलंय आणखीन? काय समोर आलंय, की लोकं ज्यांचं एज लिमिट संपलेलं आहे, नाव बदलून यू-पी-एस-सीची एक्झाम देतायत. की ठीक आहे. नाही, ते नाही जमलं म्हणूया आपण. तर काय केलं जातंय? याचा वापर केला जातोय. आता माझा एक स्टुडंट म्हणूया आपण, इतका वेगळा स्टुडंट आहे ना माझा, त्याला ऐकू येत नाही आणि बोलता सुद्धा येत नाही. विचार करा, तो मला 11th स्टँडर्डला तो मिळाला स्टुडंट. 11th-12th इंजिनिअरिंग सुद्धा त्यानं कंप्लीट केलंय. अरे, कोणत्या लेव्हलचं त्याचं हँडिकॅप लेव्हल आहे बघा ना. ऐकू पण येत नाही, बोलता पण येत नाही. तो फक्त माझ्या ओठांची हालचाल बघायचा आणि त्याच्यावर इमॅजिन करायचा. लिहायला, वाचायला वाचायला कुठलं? लिहायला त्याला जमत होतं ना. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होता. मग त्याला लाभ मिळाला पाहिजे ना याचा. नाही. पैसे द्या, डॉक्युमेंट्स मिळवा, दाखले मिळवा. आता मध्ये जे आय-ए-एसचं प्रकरण आहे ना, मी तुम्हाला सांगतो. अभिषेक सिंग नाव आहे. सर्च करा YouTubeवर. अभिषेक सिंग असं नाव आहे. तो उत्तर प्रदेशमध्ये आय-ए-एस ऑफिसर होता. मी तुम्हाला सांगू का? आय-ए-एस ऑफिसर असेल, एन-डी-ए मधला ऑफिसर असेल, डॉक्टर असतील, एक्स्ट्राऑर्डिनरी पर्सनॅलिटी असतात त्यांच्यात. जबरदस्त व्यक्तिमत्व असतं. पण हा अभिषेक सिंग काय करत होता यूपीमध्ये? तर रील्स बनवायचा. हां, 10-12 गाड्यांच्या अशा स्कॉर्पिओ असतात किंवा ते फॉर्च्युनर, ते डिफेंडर ह्या गाड्या त्याच्या मागनं येणार आणि ते लाल बत्तीचा दिवा, तो गाडीतून स्टाईलमध्ये उतरणार आणि हे असले व्हिडिओ बनवायचा तो. शेवटी योगी सरकारनं त्यांना सस्पेंड केलं होतं. गंमत सांगू का? डान्स तर करायचा ना तो. जिममधले व्हिडिओ त्यांचे व्हायरल झालेत. ते पण शो ऑफ करण्यासाठी. पण त्याला जी पोस्ट मिळाली होती ना, त्यात त्यानं याचा वापर केला होता आणि दोन्ही पायांनी काय असं लिहिलं होतं. दोन्ही पायांनी अपंग आहे आणि डान्स करतोय. ओके. दुसरी गोष्ट जिममध्ये जातोय. फसवणूक. पूर्णपणे फसवणूक आहे. मी तुम्हाला सांगू का? जो खरोखर अपंग आहे, जो खरोखर कास्टमधून आहे, ज्याची त्याला गरज आहे, त्याची जागा हे हिरावून घेतायत. पण मी तुम्हाला सांगू का? आपण तर कुठं कमी आहे. मी क्लिअरली सांगतो, मी बघितलेत ज्यांच्याकडं ई-डब्ल्यू-एस आहे, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या मागास, यांच्याकडं 50-50 नाही, 60-60 नाही, 1 लाख रुपयाचे फोन बघितलेत मी. ई-डब्ल्यू-एस मिळते, काढून टाका. शेतकरी जर असेल, तर पाहिजे ते उत्पन्न दाखवता येतं. बिझनेस असेल, तर 8,00,000चं खालीच दाखवायचं प्रॉफिट. झालं की सगळंच तुम्हाला मिळालं. साईट म्हणजे काय? मी आणखीन एक वर्तमानपत्रात बघितलं, न्यूजपेपरमध्ये 8,00,000चं लिमिट आहे क्रीमी लेअरसाठी. 8,00,000पेक्षा ₹1 जरी उत्पन्न जास्त असेल, तर तुम्हाला कुठलेच बेनिफिट मिळत नाहीयेत. आता काय नवीन आपल्या गव्हर्नमेंटनं केलंय, की ते लिमिट 15,00,000 पर्यंत न्या असं म्हणतायत ते. अरे 15,00,000पर्यंत उत्पन्न आहे याचा अर्थ महिन्याला लाखापेक्षा जास्त पगार आहे. मग ही व्यक्ती मुलांच्या एज्युकेशन लोनसाठी पैसे घेऊन, लोन काढून शिक्षण करू शकते. तेवढे हप्ते भरू शकते. पण ही लोकं अशी ऐकणार नाहीत. 15,00,000चं उत्पन्न जर मान्य झालं आणि त्यातही आणखीन सूचना काय केली शासनाकडून, की शेतीचं उत्पन्न धरू नका त्याच्यात.
झालं. हे जे राजकारणी लोकं आहेत ना, मग ते आमदार असतील, खासदार असतील. तुम्ही बघा ह्यांची जेव्हा पगार वाढ करायची असते ना संसदेमध्ये, तुमच्या एक लक्षात येईल, एक जण सुद्धा विरोध करत नाही, की आपल्याला ऑलरेडी जास्त पगार आहे, आपल्याला अलाउन्सेस खूप आहेत. खरं सांगू का? तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पगार पाहिजे यांना, गोष्टच वेगळी आहे. पण मुद्दा काय एका सेकंदात ते सँक्शन करून घेतायत. आता होतं इथं असं, तुम्ही लोकसभेचं माहिती असेल तिथे कॅन्टीन आहे. नाही माहिती तर चौकशी करा. आज देखील ना 20, 30, 40, 50 वर्षापूर्वीचे रेट आहे तसेच आहेत. म्हणजे संसदेत एवढी गरीब लोकं आहेत, की त्यांना ₹10-15 ला भरपेट जेवण मिळतंय. ₹2-4 ला ब्रेकफास्ट मिळतोय. प्रॉब्लेम इथं स्टार्ट होतोय. आपण स्वार्थी आहेत सगळेजण. स्वतःपासून बदल केला पाहिजे. माझा आणखीन एक स्टुडंट होता. त्याला हात नाही. इथून डावाच म्हणूया आपण. ओके. आणि यू-पी-एस-सीच्या एक्झाममध्ये इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचला होता. मग झाला का तो आय-ए-एस किंवा आय-पी-एस किंवा काही नाही. का? आहेत ना पैसे देऊन सर्टिफिकेट घेणारे लोकं. मी तर असंही ऐकलंय, की जे प्रकरण झालं ज्या स्टुडंटचं म्हणूया आपण, व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे डोळ्यांना प्रॉब्लेम आहे असा त्यांनी दाखला काढला होता. आय थिंक 60% दृष्टीहीन. डोळ्याला कोरोना झाला असं एका YouTube चॅनल पण बघितलं मी न्यूज चॅनलवर. तर डोळ्याला कोरोना कसा होता ही गोष्ट वेगळी. पण तीच व्यक्ती पुन्हा ऑडी चालवते. ओके. त्यावेळेस कसं मग लायसन मिळालं? पैशाच्या जोरावर आपल्या भारतात काहीही करता येतं हे प्रूव्ह झालंय आता. काहीही करता येतंय, पण मला हेच नकोय. माझी इच्छा काय बघा, की गरज असेल तर आरक्षणाचा लाभ घ्यावा. टीना डाबी नावाचं एक्झाम्पल आहे. ती यू-पी-एस-सी एक्झाममध्ये देशात पहिली आली होती. देशात देशात. पण तुम्हाला सांगू का, ते टीना डाबी कौतुक आहे मला पहिला नंबर आला, पण शिक्षणाचा फायदा घेतला. हां, मला विरोध नाहीये. आहे ना, घ्या. पण तिचे वडील आय-ए-एस ऑफिसर आहेत. आई सुद्धा आय-ए-एस ऑफिसर आहे. आईचे वडील पुन्हा आय-ए-एस ऑफिसर क्लास 1 ऑफिसर. मग घरात तुमच्या 4-4 क्लास 1 ऑफिसर आहेत. तुमची करोडोनं प्रॉपर्टी आहे अगोदर. मग तुमच्याच कास्टमधला ज्याला खरोखर आरक्षणाची गरज आहे, अजून त्याची काहीही प्रगती झाली नाही, अशांना घेतलं पाहिजे ना आरक्षण. त्याला लाभ मिळाला पाहिजे रे. हे बंद नाहीच व्हायला पाहिजे. आज देखील मी तुम्हाला सांगतो समाजात जातीभेद पाळलाच जातोय. मी बऱ्याच वेळा त्याचा अनुभव घेतलाय. हां, काही ठराविक लोकं स्वतःला उच्च समजतात. ओके. अरे तसं पण नाहीये. मी तुम्हाला सांगतो माझे 2 मित्र कॉलेजमध्ये दोघेही एस-सी कास्टमधून होते. ओके. पण त्यातला एक म्हणायचा, "नाही, नाही, आम्ही त्यांच्यापेक्षा खूप वर आहेत. ते लय खालचे आहेत." तुम्हाला मी सांगू का, एक आर्टिकल 15 नावाचा काहीतरी पिक्चर निघाला होता. आयुष्मान खुराना त्याच्यात होता लक्षात घ्या. तो सीन मला अजून आठवतोय. तर ते पोलिस असतात, ते चहा पीत असतात, ते डिस्कशन चाललेलं असतं. मग तो आयुष्मान खुराना काय म्हणतो, त्यात एक कोणतरी कल्प्रिट म्हणजे गुन्हेगार असतो, तो ब्राह्मण आहे. मग तो आयुष्मान खुराना काय म्हणतो, की "मग तो आणि मी एकच का?" नाही. मग त्याचा जो असतो त्याच्यावर पोलिसमध्ये तो म्हणतो, "नाही. ते एकदम हायर लेव्हलचे तुम्ही तेवढे नाही." म्हणजे आलं का प्रत्येक जातीत जात-भेद आला का? तेव्हा जोपर्यंत त्या गोष्टी आहेत, तो मग रिझर्व्हेशन कोण कॅन्सल करणारच नाही, करू पण नाही मी म्हणेन. पण माझं मत आहे, फायदा ज्याला गरज आहे त्यालाच मिळाला पाहिजे. आता होतं काय बघा, की इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये आता सगळेच आहेत. ई-डब्ल्यू जेव्हा स्टार्ट झालं ना, तेव्हा मला आठवतंय त्याला आता 7-8 वर्ष किंवा 5-6 वर्ष झाली असतील. पहिल्या वर्षी ई-डब्ल्यूएस फार कमी लोकांकडे होतं. मग अतिशय कमी पर्सेंटने चांगली कॉलेज मिळाली. आलं सगळ्यांच्या लक्षात. मग काय नेक्स्ट इयर सगळ्यांनी ई-डब्ल्यूएस काढलं होतं. किंवा ओपनपेक्षा ई-डब्ल्यूएसचं मेरिट पुन्हा हायच जाणार आहे. या व्हिडिओमध्ये मला काय सांगायचं सांगून झालंय. गरज आहे का बघा. हां, पण आता होतं काय, की विद्यार्थी म्हणून जर विचार केला आपण, तर पालक जे म्हणेल ते ऐकावं लागणार आहे. ऑब्व्हियसली इथं सरकारचं चुकतंय. ते जे क्रिमी लेयर आहे ना, त्याचीच लेव्हल कमी केली पाहिजे मी तर म्हणतोय. त्याचीच लेव्हल कमी किंवा 8,00,000 पर्यंत बास ना. 8,00,000च्या वर 15,00,000 करायची काही गरज आहे का? नाही. आणि हे यू तर असा खेळ झालाय बरं का बाळांनो. मन तुटलंय. मन नाराज झालंय. खूप नाराज झालंय. आता माझी जी 8वी, 9वी, 10वी स्टुडंट आहेत ना, ज्यांचं टार्गेट होतं एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी ते विचारतायत मला, "सर खरोखर देऊ दे का राहू दे एक्झाम?" ते जर पैसे भरून असे आय-ए-एस ऑफिसर होत असतील, सगळे डॉक्युमेंट्स चुकीचे मिळत असतील पैसे भरून, करू का नको करू? माझा एक स्टुडंट आहे, लक्ष्मण चोरे त्याचं नाव आहे. तो आत्ता त्यानं पोस्ट मिळवली. 11 वर्ष झगडत होता बिचारा. घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. हां, धनगर कास्टमधून आहे तो. कास्टमधून रिझर्व्हेशनमधून मिळालं त्याला. पण आता मिळालं मग. अशा गोष्टींमुळं. सगळ्या गोष्टी मॅनेज करतायत लोकं ही. इंटरव्ह्यूमध्ये बघितलं मी त्या स्टुडंटचं जे गाजतंय नाव. त्यांचे मॉक इंटरव्ह्यू आहेत YouTubeवर. साध्या-साध्या प्रश्नांची उत्तर देता आलेली नाहीयेत. मग कसं सिलेक्शन होतंय? तरी देखील माझं म्हणणं आता ऐकून घ्या. मी व्हिडिओ थांबवणार आहे इथं. माझा मुद्दा असा आहे, की आपण लढत राहायचंय. त्या अशा गोष्टी घडतायत म्हणून तिथे उतरायचंच नाही असं नाहीये.
एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तयारी तुम्ही करणार आहे मला माहिती आहे. करायची आहे आपल्याला तयारी आणि चांगल्या मार्गे यश मिळवून दाखवायचं आहे आणि ही जी सिस्टम आहे ना, तो बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक साधं कधी-कधी माझ्या मनात येतं रे, की आपल्या देशात किती भ्रष्टाचार चालतोय. किती? एक साधा आय-ए-एस ऑफिसर रिटायरमेंट होते, तेव्हा लक्षात येतंय, की बघा नाव मी सांगत नाही, तुम्ही लिहा कमेंटमध्ये, की त्यांची प्रॉपर्टी किती असेल? किती असेल एखाद्या आय-ए-एस ऑफिसरची प्रॉपर्टी रिटायरमेंट नंतर? मी तुम्हाला सांगतो 3,000 कोटी 3,000 कोटी असं वाटतंय आम्हाला पण काही ट्रिक्स द्या. कुठं तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले? लाख, सव्वा लाख पगार असेल. आता तुम्हाला माहिती आहे मगाशी आपलं बोलणं झालं. पगार कुठं पाहिजे? बाकीच्याच गोष्टी येतात. अविनाश धर्माधिकारी हे खूप मोठं नाव आहे. चाणक्य मंडल हे त्यांचे क्लासेस आहेत पुण्यात. त्यांनी सांगितलं, की जवळ-जवळ 90% गव्हर्नमेंट ऑफिसर हे करप्ट आहेत. मी आशा करतोय, की एवढेच असावेत करप्ट. 10% तरी मला चांगली लोकं पाहिजेत. आहेत की 10% आहेत चांगले. कसं ओळखायचं, की हा व्यक्ती चांगलाच आहे. ज्याच्या पटापट ट्रान्सफर होतात ना, तो चांगला. अशोक खेमका हे नाव आहे बाळांनो. अशोक खेमका. आय-ए-एस ऑफिसर आहेत. ते राहुल गांधीचं ते सोनिया गांधीचे जावई रॉबर्ट वद्रा यांच्या केसमध्ये फेमस झाले. त्यांचा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला होता. रिस्क काय? स्पर. तुम्हाला सांगतो, मला असं वाटतंय, की बघा मी एक आकडा सांगतोय. 20-22 वर्षाच्या त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या 48 पेक्षा जास्त ट्रान्सफर झालेत. कदाचित हा आकडा आता प्लसमध्ये जाणार आहे. अजून हा आकडा आहे. म्हणजे विचार करा ना, प्रामाणिकपणा आहे तुमच्याकडं ट्रान्सफर किंवा तुम्हाला अशा ठिकाणी पाठवलं जाईल, की ज्या ठिकाणी जरा खडतर परिस्थिती असेल अशा ठिकाणी. ओके. मुद्दा काय? आहेत 10% लोकं. मी तुम्हाला सांगतो, मी आज बॅचमध्ये विचारलं, अजित दोवाल ही व्यक्ती माहिती आहे का? 10वी च्या बॅचमध्ये विचारलं. नाही. मग त्यांना मी म्हणलं, "मुन्नाभाई माहिती आहे का?" लगेच. "कालीन भैय्या माहिती आहे का?" लगेच माहिती आहेत. ही सगळी लोकं माहिती आहेत त्यांना. अजित दोवाल माहीत नाहीयेत. तुम्हाला तर माहिती आहेत का कोण आहेत? माहीत असेल लिहा कमेंटमध्ये. अजित दोवाल एन-एस-ए म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत. बरोबर ना? आणि त्या व्यक्तीबद्दल थोडीशी माहिती काढा. सगळं आयुष्य देशासाठी. सगळंच म्हणूया आपण. म्हणजे अशी 10% लोकं आहेत म्हणून आपण इथं आहे. किंवा तुम्हाला सांगतो आर्मीमध्ये बघा. आर्मीमध्ये बिलकुल जात-पात चालत नाही बरं का बाळांनो. सिरियसली सगळे एकत्र असतात ते वातावरणच वेगळं आहे. आणि तुम्ही कारगिल युद्ध जेव्हा झालं ना, तेव्हा कदाचित तुमचा जन्म पण झाला नसेल बऱ्याच लोकांचा. ओके. 1900 साधारण 99च्या दरम्यान कारगिल युद्ध झालं असेल. तर मला अजून आठवतंय, की आपल्या लोकं शहीद होत होते. हां. त्या शहिदामध्ये कोण असायचं? अगदी म्हणूया आपण कॅप्टन, लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट जे टॉपच्या पोस्ट आहेत ना, यांची नावं येत होती, की ज्या व्यक्ती शहीद झाल्या होत्या. काय फरक आहे कळालं का? की आपले जे आहेत ना आर्मी पर्सन म्हणूया, हे पुढे जाऊन लढतायत. लीडरशिप क्वालिटीज आहेत. पण पाकिस्तानची आर्मी तुम्हाला माहिती आहे, तिथं टोटली उलट आहे. लीडर मागे बसलेला असतो आणि तो बाकीच्यांना पुढे पाठवतो. नेहमीच त्यांची तीच वृत्ती आहे. म्हणजे आपण वेगळे आहोत. ह्या 10% लोकांमुळं आपण जगतोय व्यवस्थित. तुमचं काय मत आहे? बरं, आता काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता आपण ॲज अ विद्यार्थी म्हणून तुम्ही काही करू शकत नाही. पालक जे म्हणतील त्याप्रमाणे करावं लागेल. पण इथून पुढे तरी सिरियसली माझी रिक्वेस्ट आहे, की जर खरोखर गरज असेल तरच लाभ घ्या. तुम्ही सोडलाय आरक्षणाचा लाभ. याचा अर्थ ओपन मधल्या मुलाला फायदा होणार आहे का? नाहीये. त्याच कास्ट मधल्या ज्याला खरोखर गरज आहे त्याला वरती येऊ दे. प्रगती व्हायलाच पाहिजे, प्रत्येकाची व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू का, की काही कुठल्याही पक्षाकडून, पॉलिटिकल पार्टीजकडून काहीही अपेक्षा करू नका. आपली प्रगती आपल्याला करायची आहे. ओके. आणि स्वतःहून कष्ट घेऊन आपण ते करणार आहे. आणि तुमचा सपोर्ट असणार आहे मला माहिती आहे. आणि होतंय काय बघा, वाईट वाटतंय. सीरियसली वाईट वाटतंय आणि ह्या ज्या घटना समोर आल्यात ना आणि सध्या आत्ताच समोर यायला लागल्यात. समोर येतायत हे तर नक्की ठीक चांगलं आहे. नाहीतर एखादा बिचारा म्हणूया आपण माहीत नाही, करतोय प्रयत्न. माझा आणखीन एक स्टुडंट आहे. किती स्टुडंटची नावं सांगू? ते कास्टमध्येच आहेत. मला वाटतंय की त्यांना बेनिफिट व्हायला पाहिजे, पण होत नाही का ते आत्ता कळालंय आपल्याला. आत्ता कळालंय. ऑलरेडी जे आय-ए-एस आहेत ना, त्यांचीच मुलं कशी सिलेक्ट होतायत. मी आता असं पण ऐकतोय, मला काही माहीत नाहीये. लोकसभेचे जे काही स्पीकर्स आहेत, त्यांची मुलगी पण आय-ए-एस झाली. आता मला काही कल्पना नाही, त्यामुळे जास्त बोलणार नाही मी त्या विषयावर. पण तिथं मी असं ऐकलंय, की तिथं पण एक्झाम दिली का नाही दिली कुणास ठाऊक. आता जी दृष्टी कमी आहे म्हणून दाखवतायत, ते सरळ-सरळ रायटर बसवतायत. एक्झाम लिहायला संपलं. तज्ञ व्यक्ती बसवायची, झालं की सिलेक्शन. त्या व्यक्तीला तर काय करोडो मिळाले संपलं. आता पुणे पोर्शे केसमध्ये जो जज आहे
काहीतरी धनावडे काहीतरी का नलावडे आडनाव आहे. 300 शब्दांचा काहीतरी निबंध लिहायला लावला. ऑब्व्हियसली त्यांच्यापर्यंत काहीतरी पोहोचलेच असणार आहे. म्हणजे ह्या अशा लोकांशी आपल्याला लढायचं आहे, की ज्यांना वाटतंय, की आपण पैशाच्या जीवावर काहीही करू शकतोय आणि आपण लढू शकतोय. आपल्याला हळू हा बदल घडवायचा आहे. माझी ही इच्छा आहे तुमच्याकडून आणि हे होणार आहे, नक्कीच होणार आहे पुढचं आणि हळू होणार आहे. हा अचानक होणारा बदल नाहीये. पण तुमची पिढी त्या चांगल्या गोष्टी घेऊन जेव्हा पुढे जाईल ना, तेव्हा का नाही बदल होणार आणि बदल पाहिजे. ठीक आहे. मग प्रामाणिक राहायचा प्रयत्न करायचा आहे आजपासून. म्हणजे अभ्यास छान करायचा आहे. ऑल द बेस्ट.